तिथे शिंदे आणि फडणवीसांची रात्री महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। वर्षा निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झालीत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। विधानसभा जागा वाटप, मंत्रिमंडळ विस्तार यावर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे। अधिकचे अपडेट जाणून घ्या। सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, दीपक, नक्कीच आपण पाहतोय की काल रात्री उशिरा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावरती भेट झालेली आहे। जवळपास पाऊण तास बंद दाराआड ही संपूर्ण चर्चा झाली होती। त्यामुळे या बैठकीमध्ये विधानसभेचा जागे वाटप, त्याचबरोबर राज्यपाल नियुक्त जे आमदार आहेत त्या ठिकाणी यावरती चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे। कारण कुठल्याही क्षणी विधानसभेचं बिगुल हे वाजू शकतं आणि त्या पार्श्वभूमीवरती खबरदारी घेणं हे तितकंच गरजेचं आहे। विरोधक ज्या पद्धतीने नेरेटिव्ह सेट करत आहेत त्याला कुठेतरी त्यांना कुठेतरी रोखलं पाहिजे, या अनुषंगाने ही चर्चा असल्याची माहिती मिळत आहे। मात्र या संपूर्ण बैठकीत अजित पवार हे कुठेही नव्हते, काही कारणास्तव ते या बैठकीला आले नसल्याची माहिती मिळते। मात्र या दोघांमध्ये सतत आपण पाहतोय मागील अनेक बैठका या रात्री उशिरापर्यंत झाल्या होत्या आणि एकूणच विधानसभेची पुढची स्ट्रॅटर्जी ही देखील ठरवली जात असल्याची माहिती मिळते। कुणाला कुठला मतदारसंघ घ्यावा आणि कुठला मतदारसंघ कुणाला सोडावा, नेमकी प्रत्येक पक्षाची ताकद काय आहे याची चाचपणी आता सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती या बैठका होत असल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळाली जात आहे। तर दुसरीकडे गौतम अदानी हे देखील वर्षावरती दाखल झाले होते। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवरती ही भेट असल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकूणच येणारी जी विधानसभा आहे त्या पार्श्वभूमीवरती या संपूर्ण बैठका होत असल्याची माहिती ही आता मिळत आहे। दीपक, सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।